तर शेअर मार्केटमधून भावांना आपण एवढा प्रॉफिट केला आणि हा काय भावांनी 1 ते 2 दिवसात केलेला नाही, तर हा भावांना आपण गेले 3 महिने झाला आपण ट्रेड करतो शेअर मार्केटमध्ये. आणि भावांनो हा ते तुम्ही बघू शकता की आपण एवढा प्रॉफिट केलेला आहे. जानेवारी महिन्यात काय भावांनो थोडा लॉस झालेला आहे, फेब्रुवारी महिन्यात काय थोडंसं प्रॉफिट झालेलं आणि सगळ्यात जास्त प्रॉफिट भावांनो आपल्याला मार्च महिन्यात झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो तुम्हाला पण शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी टिकून राहायचं असेल तर एकच भावांनो त्याला ऑप्शन आहे की रिस्क आणि रिवॉर्ड रेशो तुम्हाला मॅच करून चालावं लागेल भावांनो. जर तुम्ही 100 रुपये जर रिस्क घेत असाल तर तुम्हाला कमीत कमी 200 रुपये तर रिवॉर्ड ठेवायला पाहिजे. सुरुवातीला भावांनो मी 100 रुपयाची रिस्क जर घेत असेल तर मी 30 ते 40 रुपये प्रॉफिट बघत होतो आणि लगेचच बाहेर निघून जात होतो, कारण घाबरत होतो भावांनो की ही प्रॉफिट सुटून आपल्याकडून लॉसमध्ये तर ट्रेड जाईल ना, असं मला भीती वाटत होती. आणि 100 रुपये जरी लॉसच्या जवळ येत असलं ट्रेड तर मी SL ट्रेड करत जात होतो. आता वरील पुन्हा वरीलच्या नादात सुद्धा मी थोडाफार लॉस केला होता. खूप लोक म्हणतील भावांनो ऑप्शन ट्रेडिंग रिस्की आहे, 90% ट्रेडर लॉस करतात. हे 100% खरं आहे भावांनो, पण रिस्क रिवॉर्ड जर भावांनो तुम्ही पाळला नाही, डिसिप्लिन फॉलो केला, रूल वगैरे तोडला नाही तर भावांनो 100% ऑप्शनमध्ये तुम्ही टॉप करू शकता भावांनो. तर भावांनो मला लॉस होत नाही असा काही विषय नाही. मला सुद्धा भावांनो काल लॉस झाला होता 800 रुपयेचा आणि भावांनो ती लॉस मी रिकवर करायच्या नादात जर गेलो असतो, रिव्हेंज ट्रेड घेतली असती, ओव्हर ट्रेडिंग केली असती तर भावांनो 100% माझं कॅपिटल वाईपआउट झालं असतं. त्यामुळे भावांनो मी लगेचच स्किल स्विच ऑन केलं, डे तिथल्या तिथे क्लोज केला. बास म्हणलं लॉस झाला, विषय संपूया, पुढे बघू नेक्स्ट ट्रेडिंग डेला कसं काय होते. त्यामुळे लॉस झालेलं तिथल्या तिथे विसरायचा, नेक्स्ट ट्रेडिंग डेचा विचार करायचा, बाकी काय विषय घ्यायचा नाही. आणि रिस्क रिवॉर्ड रेशो मॅच करून चालला तर 100% भावांनो तुम्ही ट्रेडिंगमध्ये टॉप करू शकता आणि लॉंग टर्ममध्ये सुद्धा टिकून राहू शकता. आणि भावांनो एवढेच एक 2-3 रूल जर तुम्ही नीट फॉलो केला, डिसिप्लिन जर ठेवला तर 100% भावांनो तुम्ही टॉप करू शकता. पहिला तर रिस्क आणि रिवॉर्ड रेशो तुम्ही मेंटेन करून चाला. दुसरं ओव्हर ट्रेडिंग टाळा, लॉस झाला तिथल्या तिथे डे क्लोज करा. बस एवढंच तुम्ही फॉलो करा, 100% भावांनो शेअर मार्केटमध्ये टॉप करू शकता.